सुंदर साड्या आहेत ग. मी सांगितलं होतं ना तुला, सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. उगीच काळजी करतेस. काय ग, आपल्या बजेट मध्ये असलेल्या बऱ्या आहेत ना. अगं बजेटचं काय घेऊन बसलीयस एवढं? 3 मजली शोरूम आहे. तुला हव्या त्या बजेट मधल्या, हव्या त्या रेंज मधल्या साड्या मिळतील. पाहिजेत ते सिलेक्ट कर. आणि आता लेकीचं लग्न काढलंयस ना, थोडं बजेट इकडे तिकडे होणारच ग. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुला सांगितलंय ना, आशूची साडी मी घेणार आहे, त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. आणि आपल्या समायरासाठी समायरा, तुला सांगायचंच राहिलं, समायराने एक बॉम्ब टाकलाय आमच्यावर. आता काय? लग्न करायचंय तिला. अगो मग चांगलंय ना, वेळेत होऊन जाईल. अगं चांगलीच गोष्ट आहे. कुणाशी करायचंय विचारलं नाहीस? सांग सांग. साक्षीचा भाऊ आहे ना, गौतम गौतम खानोलकर, त्याच्याशी. अगं आपला सोन्या, तू आला होता ना आपल्याकडे. अगं खरंच खूप गुणी मुलगा आहे ग. आणि लग्नात पण केवढी मदत केली त्यांनी आपली. खरंच खूप समजूतदार मुलगा आहे. म्हणजे त्याच्या आई आणि भावापेक्षा वेगळा आहे जरा तो. आहे ग, गौतम गुणी आहे, समजूतदार आहे, सगळं खरं आहे. पण आमच्या समायराचं काही खरं नाही. तिच्या डोक्यात कधी काय येईल काही सांगू शकत नाही. अर्थात कधी नव्हे ते तिने पहिल्यांदाच आयुष्यात चांगला विचार केलाय. हो, जाऊ दे, तू काळजी नको करू. असू दे. आणि आपल्या आजी आपण ज्या म्हणायच्या, सर आय इन्कम. यस बॅक. सर बिझी आहेत. हीच वेळ मोहीम फत्ते करायची. गनिमी कावा करून ही मोहीम फत्ते झालीच पाहिजे. कारण ही मोहीम फत्ते झाली तर इकडे तायडे खुश. तायडे खुश तर त्या रोज डब्यात सुरमई बागडा कोळंबी. कोळंबी बो बो कोळंबो सर, कोळंबो. कोळंबो मधल्या कंपनी बरोबर डील आहे ना आपलं, त्याचं प्रेझेंटेशन त्याचा थोडा विचार करत होतो सर. काय बोलतोयस? काही नाही सर, तुम्ही कामात असाल, बिझी असाल तर मी नंतर येतो ना. सांग पटकन काय काम आहे ते. नाही ते हे फक्त चेक्स आणि काही डॉक्युमेंट्स त्याच्यावर साईन पाहिजे तुमची. आणि इकडे हा सर प्लीज. हे बघ. मानस फार्मा यांचा चेक आजच पाठव. पाठवतो सर. आणि सर तुम्ही चेक करत बसू नका, मी केले चेक डॉक्युमेंट्स, तुम्ही फक्त साईन करा. हिची तमाशी शिंकली हिची आत. काय काय झालं सर, तुम्ही साईन करताय ना? अच्छा, ऍडव्हान्स सॅलरी मिस शर्वरी परब यांना हवी आहे तर. हो. काय? 4 दिवस नाही झाले आणि नाटकं सुरू. कामातलं काय येतं? काही नाही, पण ऍडव्हान्स सॅलरी हवी. ऍडव्हान्स सॅलरी घेऊन तुम्ही परत आलाच नाहीत तर, पळून गेलात तर. नाही, तुमच्यासारख्या लोकांचा काही भरोसा नाही ना. अरे जॉब वाली मॅडम, काय झालं? बॉस काय बोलला का?
ऑफिस मध्ये कोणी त्रास तर देत नाही ना तुला? हे बघ, कुणाचं काय ऐकून घ्यायचं नाही हा? अरे एमडी कॉलेजची रोज क्वीन आहेस तू. बोल. ताईचा साखरपुडा आहे. मी तुम्हाला काहीच मदत नाही करू शकत आहे. ऑफिस मध्ये ना ऍडव्हान्स सॅलरी मिळते असं कळलं म्हणून मी ऍप्लिकेशन सुद्धा टाकलं, पण ते रिजेक्ट झालं. ऍडव्हान्स सॅलरी मिळाली असती तर तुम्हाला मदत झाली असती ना. तुमचं थोडं टेन्शन कमी झालं असतं. पप्पा तुम्ही माझ्यावर हसताय. अरे नाही नाही, तुझ्यावर नाही हसत आहे, पण मला ना जाम भारी वाटते आज. माझ्या पोरीला बापाच्या कष्टाची कदर आहे. तिला बापाला मदत करावीशी वाटते. मला मला माझाच अभिमान वाटतोय, खरंच सांगतो. ऐक ना, बापाची चप्पल जेव्हा पोराला यायला लागते ना, तेव्हा ते दोघे चांगले दोस्त होतात असं म्हणतात. पण जेव्हा पोरी मोठ्या होतात ना, तेव्हा त्या बापाची आई होतात. आणि मला तर 4 मावल्या आहेत. मी किती नशिबाने या जगामधला माणूस. हा जा, तोंड धोके आ जाओ. मी एवढी घाण दिसतेय. रडताना. मी आहे ना.